हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा, की मी कोणती नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की मी काय केले, गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवून मस्तपैकी तापून घेतलेली आहे आणि सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल, की इथं मी घेतलेले आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे गावरान तूप आणि अर्धी वाटी घेतलेली आहे आपलं ऑइल. तुम्ही कोणताही ऑइल वापरू शकता. तर तुम्हाला माहितीच झालं असेल, की थंबनेलवरून किंवा टायटलवरून, की मी तुमच्यासाठी आज काय बनवत आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की तेल आणि तूप तापल्याच्या नंतर इथं अर्धी वाटी मी काय केले, रवा घेतलेला आहे आणि तर बकरी ईदच्या निमित्ताने आम्हाला ते नैवेद्य दाखवायला लागतो. त्यासाठी मी ही शिरा बनवलेला आहे. बाकीची जी भाजी वगैरे आहे तुमच्याशी शेअर केलेली आहे मटणाची. तर त्यास म्हणजे नवीन काहीतरी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी बनवलेली आहे. तर मी आज इथं बनवत आहे पार्ले बिस्किटापासून शिरा बनवत आहे आणि खूप हा मस्त असा टेस्टी होतो. तर रेसिपी कोणती आहे ती तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतरच कळेल आणि इथं तुम्ही पाहता असाल, की जी बिस्किटं आहेत ना, फक्त ह्यातले 3 ते 4 बिस्किट मी साईडला म्हणजे 10 वाला बिस्किटचा पुडा होता. 3 ते 4 बिस्किटं साईडला काढून ठेवली. नंतर हातावरती पूर्ण अशी चुरून घेतली. डायरेक्टली सगळी टाकायची नाहीये. आपल्याला काय करायचंय, ह्याचं जे आहे ना, तर थोडासा असा भुगा करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण रव्यामध्ये टाकू ना, तर ते विरघळायला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी काय करायचंय, तुम्ही त्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिल्याच्या नंतर कळेल. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि असंच माझ्यासोबत बनवून राहा. तर तुम्ही तर पाहत असाल, की कशाप्रकारे मी बिस्किटाचा भुगा करून घेतलेला आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की जे आपला रवा आहे ना, तेल आणि तुपामध्ये अ, एकदम असं परतून घेतलेला आहे. आणि इतका खमंग वास सुटला होता ना, जोपर्यंत ह्याचा वास चांगला सुटत नाही तोपर्यंत ह्याला ना तेला तुपामध्ये असंच परतून घ्यायचं आहे. थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मी काय केले, साखर टाकलेली आहे. साखर किती घेतली तर तुम्हाला माहितीच आहे. अर्धी वाटी मी इथे घेतलेली आहे रवा ना, तर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे थोडं कमी आणि थोडीशी इलायची पावडर टाकल्याच्या नंतर पूर्ण मी काय केले परत एकसारखं तेला तुपामध्ये परतून घेतले आणि तुमच्यासाठी एक खास आहे. मी सांगते म्हणून तुम्ही हा ना शिरा एकदा ट्राय करा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा, की रेसिपी कशी लागते. म्हणजे इतका छान ना आतापर्यंत तुम्ही कोणताही शिरा खा. पण हा शिरा खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कळेल, की ही रेसिपी म्हणजे ही माझी म्हणजे माझ्या पद्धतीने मी माझ्या आयडियाने बनवते. मी कोणाचे पाहिलेलं नाही, काही नाही. कारण आमच्या घरात पण हाच सगळ्यांना शिरा आवडतो. तुम्ही कसलाही बनवा, मँगो बनवा, पायनॅपल बनवा, पण कसलाही शिरा जरी बनवला ना कोणाला आवडत नाही, पण हा शिरा सगळ्यांना आवडतो. आणि तुम्ही तर पाहता असाल, की थोडंसं फ्रूट कलर ॲड केल्याच्या नंतर मी काय केलंय जे बिस्किटाचा भुगा होता ना, ते त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आपल्या रव्यामध्ये आणि आता काय करायचं पूर्ण एकसारखं परतून घ्यायचं आहे. आणि मी अशा पद्धतीने बाहेर काय करते, ऑर्डर जरी आले ना, तर बनवते. तर 10 ते 12 किलोपर्यंत मी हा रवा बनवलेला आहे. आणि खास फक्त मी असं बोगस काय सांगत नाही. फक्त तुमच्यासाठी एक म्हणजे एक गोष्ट शेअर करते. पण ही जी रेसिपी आहे ना, आणि ही जी टेक्निक आहे ना माझी बनवायची, तर सगळ्यांना आवडते. 10 ते 12 किलो जरी बनवलं ना, तर हे एकही घास राहत नाही. तर तुम्ही विचार करू शकता कशाप्रकारे हा शिरा बनत असेल. तर तुम्ही तर पाहत असाल, की मी काय केले, पाणी गरम करून घेतले. शक्यतो तुम्ही दूध वगैरे जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मी माझ्या पद्धतीने काय करते, की ह्याच्यामध्ये ना जी गरम पाणी घेतल्याच्या नंतर काय करते, उकळी येऊन द्यायची किंवा कोमट आलं तरी काही हरकत नाही. आणि ते पाणी पूर्ण चांगल्या परतल्याच्या नंतर गरम पाणी टाकलेलं आहे. आता आपण काय करूया, पूर्ण एकसारखं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ह्याला ना 5 मिनिटं तरी काय करायचे, झाकण ठेवून असंच दम आचेवरतीच आपल्याला हे जे शिरा आहे ना, तर बनवून घ्यायचा आहे. तर आता आपण काय केलं तुम्ही पाहिलंच असेल, की आता आपण त्याचं झाकण लावून ठेवून दिलेलं आहे आणि 5 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही पाहता असाल, की शिरा कशाप्रकारे फुगून तयार झालेला आहे आणि जे शिरा आहे ना, एकदम मस्त, एकदम भारी झालेला आहे आणि जे तुम्ही पाहता असाल, की छोटे-छोटे तुकडे जे आहे ना, ते बिस्किटाचे आहे. ज्यावेळेस आपण एक-एक बाईट घेतो ना खायला, त्यावेळेस ना ते बिस्किट वगैरे पूर्ण विरघळतं ना तोंडात, त्यावेळेस ते फ्लेवर वेगळेच येतात. त्यासाठी मस्त असं एकदम छान असा शिरा झालेला आहे.
आणि हा शिरा आहे ना, तर एकदम कमी खर्चामध्ये आहे. त्याच्यामध्ये काही नाही. तुम्हाला काही टाकायची गरज नाही. एकदम सिंपलीमध्ये 10 ते 15 मिनिटं 15 मिनिटात पण खूप झाली. 10 मिनिटातच हा शिरा रेडी होतो बनून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये ड्राय मी काय एकदम कमी टाकलेला आहे. कारण असाच शिरा खूप छान लागतो. ह्याच्यामध्ये काही न टाकता फक्त तुम्ही जी फ्लेवर आहे ना, जी टेस्ट आहे ना, तर साध्या साध्या सिंपलमध्येच येते. 2-3 फक्त कमी काजू टाकलेले आहे. बाकी काहीच टाकलेलं नाहीये. आणि जी फायनली रेसिपी आहे ना माझी मस्त अशी झालेली आहे आणि तुम्ही तर पाहत असाल, की मऊ लुसलुशीत असा माझा बिस्किटाचा शिरा झालेला आहे. तर तुम्ही आतापर्यंत बनवलेलं का नाही ते पण माझ्याशी शेअर करा. मला पण कळू द्या, की तुम्ही पण बनवलंय आहे का? फक्त मीच बनवते का? तर चला तर मग आपली रेसिपी झालेली आहे. आता थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहे. तर एका बाउलमध्ये काढलेली आहे. तुम्ही ते पण पाहू शकता. तर फ्रेंड्स म्हणजे फायनली पार्ले बिस्किटाचा जी शिरा आहे ना, ते बनवून तयार झालेला आहे. नंतर छोट्याशा बाउलमध्ये काढल्याचे नंतर काही काजूचे तुकडे मी ॲड केलेले आहे. ते पण छान दिसण्यासाठी. तर फ्लेवर ऑलरेडी आपला छान झालेलाच आहे. आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय. टेक केअर. काळजी घ्या.